प्रभाग क्रमांक 4 मध्ये लोकशाही विरुद्ध दडपशाहीचं वातावरण होतं. बाहेरची कुठली तरी मंडळी येऊन थोडस त्रास देण्याचा जनतेला प्रयत्न केला, पण लोकशाही पुढे कोणाचं काही चाललं नाही आणि सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून दिले. त्याबद्दल सर्व जनतेचे हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा त्यांना. आणि आपण प्रभाग क्रमांक सोडून साहेबाच्या एका शब्दाखातर आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलात असं जनता बोलते, पण तुम्ही कोण्याही प्रभागातून जरी उभा टाकला तर निवडून येणार होतं असं जनसामान्यातून बोललं जाते. काय वाटतं आपल्याला? जनसामान्याचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि मी हनुमानगड परिसरामध्ये लहानपणीपासून वावरलेला आहे. खूप हनुमानगड मंदिर आहे, गीतानगर आहे, सन्मित्र कॉलनी आहे, पौर्णिमा नगर असो, सर्व भागामध्ये माझे परिचित मित्रमंडळी, सर्व वडीलधारी मंडळी आहेत आणि कधी त्यांना माहिती आहे की कधी हाकेला धावून येणारा माणूस म्हणून सर्वांनी मला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आणि त्यांच्यामुळेच मी हे इलेक्शन जिंकू शकलो. आणि आपलं दुसरं टर्म आहे आणि तुम्ही लोकनेते आशीर्वादी चव्हाणसाहेबांचे विश्वास आणि एक कट्टर सैनिक आहात, राम सैनिक असं जनसामान्यातून बोलले जाते. तुम्हाला काही पक्षाकडून शब्द वगैरे काय आहे का? सभापती किंवा उपमहापौर, महापौर अजून काही सोडती वगैरे निघाल नाहीत, पण आता जनतेने भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत दिलंय आणि युवकांचा आवाज म्हणून आहे, आता साहेब करतील अशी आशा आहे आम्हाला. 24/7 आपण आरोग्य राहो, सामाजिक राहो, रक्तदान राहो शिबिर, तुम्ही एका कॉलला उत्तर देणारे आहे असं नगरसेवक म्हणून आपण दुसऱ्या टर्म म्हणून आलात असं जनता बोलते. आणि तुम्ही आता येणाऱ्या तुमच्या प्रभागामध्ये ब्ल्यू प्रिंट काय आहे विकासाचा? भाजपचं घोषवाक्यच आहे, जनता माझी मी जनतेचा, आणि त्याप्रमाणे जनतेचे कामं केले तरच आपल्याला कोणीतरी पुढे विचारल. त्यामुळे जनतेची कामं तर केली पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर केलं तर आज भारतीय जनता पार्टीचा घोषवाक्यच आहे, विकासावरच भारतीय जनता पार्टी सर्व राज्यामध्ये आज बहुमताने पुढे आहे. त्यामुळं सर्व गोष्टीचे आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे महापालिकेचा, नांदेड महापालिकेचा. त्या हिशोबाने आम्ही वाटचाल करसाल हे 100% आहे. विरोधकांना काय संदेश दिला? विरोधकांना विकासाच्या माध्यमातून संदेश द्या, विकास करून दाखवा.